साधु 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 नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक देव आणि मनुष्याचे शास्ता तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा पावन पवित्र आर्य श्रावक संघ भिक्खू संघ सर्वश्रेष्ठ अशा या तीन रत्नाला त्रिवार अभिवादन। ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या तीन रत्नाचा लाभ झाला, हे सुखाचे दिवस आले, आपल्यावरील सारे विघ्न ज्यांच्यामुळे टळाले, स्वातंत्र्य समता न्याय नीती आणि बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ संविधान ज्यांच्यामुळे देशाला बहाल झाले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुख करता आणि दुःख हरता जे आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। ज्या धम्म परिषदेला भारतामध्ये अग्रगण्य महाराष्ट्रामध्ये प्रथम लोकांना उपदेश देण्याचा बहुमान प्राप्त झाला, अशी ही भारतातली महाराष्ट्रातली प्रथम धम्म परिषद, जिला 39 वर्षा अगोदर लॉर्ड आबाट आणि त्याचबरोबर पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी आणि विपसनेचे आचार्य गोयंका गुरुजी लाभले, अशा तीनही सत्पुरुषांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून विशेष रूपाने मधल्या ह्या जवळजवळ 4 दशकामध्ये अनेक अशा मोठ्या मोठ्या महान पूज्य भंतेजींना त्या पवित्र भूमीमध्ये उपदेश देण्याची संधी प्राप्त झाली, त्या सर्वच पूज्य भिक्खू संघाचं भंतेजींचं स्मरण विशेष रूपाने जास्त कालावधीमध्ये या धम्म परिषदेचं अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान ज्या पूज्य भंतेजींना आजही लाभला, अशा पूज्य धम्मसेवकजी महाथेरो यांना त्रिवार अभिवादन। ज्यांच्या अनेक जन्माच्या पुण्यपारमिता आहेत, म्हणून ह्या भूमीमध्ये ज्यांना बाबांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमॅन पदावर दीर्घ काळ राहून दीर्घ कालावधीमध्ये या भूमीमध्ये ज्यांना आपली मोठी पारमिता उपासक राहून देखील ज्यांना उपोषतासारखं व्रत धारण करून जीवन जगण्याची संधी प्राप्त झाली, असे पुण्यवान डॉक्टर गायकवाड साहेब आणि ज्यांनी सावलीप्रमाणे मोठ्या भंतेजींच्या उपगुप्त भंतेजींच्या डॉक्टर साहेबांच्या सानिध्यात सावलीप्रमाणे काम केलं, असे आमचे भालेराव साहेबांचं स्मरण। खूप जास्त कालावधीमध्ये मला बी ह्या लोकांच्या सहवासात राहण्याची संधी भेटली। उपगुप्त भंतेजींचे शिष्य त्यांच्या सोबत तेवढे नाही फिरले, एवढा मी फिरलो। सर्वात जास्त मोठ्या भंतेजींसोबत त्यांचे शिष्य नाही फिरले, एवढा मी फिरलो। हे सगळं महाराष्ट्राला माहित आहे। डॉक्टर साहेबांनी आम्ही सोबत खूप जास्त कालावधी फिरलो, म्हणून मला चांगलं माहित आहे की यांचं स्मरण का केलं पाहिजे। पूर्ण प्रवासात कधीही घरगुती चर्चा, कुठली सांसारिक चर्चा कधीच आमच्या पाचशे जणांची नसायची। त्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करताना उभं आयुष्य कसं जातं
हे जवळून पाहिल्यामुळे लक्षात येतं की खरंच नांगरण्यासाठी जाणकार बैल वापरल्या जातात. बाकी करण्यासाठी हे छोटे मोठे करण्यासाठी गोरे गोरे वापरल्या जातात. पण जेव्हा नांगरायचं असेल तर जुने शेतकरी जाणकार लोकांना वापरतात. ती ही बैलाचीच उपमा तथागताने अरहंताला दिलेली आहे एका गवळ्याच्या संदर्भात. ते म्हणतात की मोठी नदी जर पार करायची असेल तर माझा जाणकार शेतकरी मोठ्या मोठ्या बैलांना पहिल्यांदा त्या धारेमध्ये बिंदास विश्वासानं सोडतो. त्याला माहित आहे की माझे हे बलवान बैल सहज ही धार तिरपी 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 करत पार करू शकतो. त्यांना पाहून बलवान बलवान गायी बिंदासपणे उड्या मारतात. त्या बलवान गायीला पाहून जे द्रबल द्रबल बैल आहेत तेही हिम्मत करतात आणि मग त्यांना पाहून द्रबल द्रबल गायी त्याही हिमती करतात. पाहता पाहता छोटे छोटे बछडे हेही बी उड्या मारतात आणि तिरपे 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 काठाला लागतात. भिक्षूंनो, तो जो बलवान बैल आहे मी त्या अरहंताला म्हटलेला आहे, त्या बलवान गायी आहे मी त्या अरहंत भिक्षुनीला म्हटलेला आहे. द्रबल बैल आणि द्रबल गायी मी जे म्हटलेलं आहे ते जे मार्गावर आहे त्यांना मी म्हटलेलं आहे. आणि जे छोटे छोटे बछडे आहेत ते सगळे श्रोतापूर्ण सकृतगामी अनागामीला मी म्हटलेलं आहे. पण तुमचे भगवान एवढे महाकारुणिक आहेत. नुकतंच जन्मलेलं जे गायीचं बछडं आहे त्याला गोदमध्ये घेऊन ती नदी पार करतात. इतक्या सुंदर सुंदर उपमा आहेत की ह्या सगळ्या महान महान लोकांच्या सोबत राहण्याची संधी पूज्य बुद्ध रखिता नावाचे भंतीजी जे बाबासाहेबांसोबत 6व्या संगीतेला होते, ज्यांना अनेक वेळेस मल्लिकार्जुन खरगे साहेब हेलिकॉप्टर घेऊन घेण्यासाठी आले. ते कुटीच्या बाहेर येत नव्हते. पण डॉक्टर यशवी गायकवाड साहेब आले असं माहीत झालं तर 45 मिनिटं बाहेर येऊन बसत होते. मला त्यांच्या सहवासात राहण्याची, त्यांचे पाय दाबण्याची संधी भेटली. म्हणून कधी कधी सामान्य जीवन जगणाऱ्या व्यक्तीला सुद्धा भिक्षू लोक त्यांच्यातल्या काही गोष्टी जाणतात, काही गोष्टी ओळखतात. तुम्ही लोक कधी कधी बघता फिरल्यानंतर लक्षात येते की हा आणि पुण्यवान लोकांना हा सहवास लागतो. ग प्रज्ञानंद भंतेजी बाबासाहेबांच्या दीक्षेमध्ये सर्वात लहान भंतेजी. कधी बी त्यांना भेटायला जायचो, अनेक वेळेस त्यांच्या भेटी झाल्या. ते गेल्याबरोबर एकच प्रश्न नेहमी विचारायचे कि बाबा साहब को दीक्षा देते समय जो फोटो है इसमें से मैं कौन सा हो, नेहमी विचारायचे. मी म्हणलं भंतेजी मैंने कितनी बार बोला है कि आप ये फिर भी पूछते हो. अच्छा पूछा है क्या? एकच विचारायचे मैं कौन सा हो. त्यांना हे सांगायचं इतका आनंद वाटायचा की त्या बाबाच्या दीक्षेत मी होतो. त्यांना सांगायचं होतं की मी भिक्षू होतो तरी बाबासाहेब महान होते. हे किती भिक्षूंनी कबूल केलेलं आहे की ग्रस्ती लोकांमध्ये सुद्धा महानता महत्ता असते. चिवराचा सन्मान ठेवण्याची परंपरा ही तथागतांनी राजा लोकांना घालून दिलेली आहे. ते राजे तसे होते. म्हणून त्यांचे पाय दाबल्यानंतर ते हळूच पाहत राहायचे की ही संधी कशी भेटली. तेच गोयंका गुरुजीला जेव्हा वाट लावायला बरेच लोक गेले तर याच रेल्वे स्टेशनवर डॉक्टर साहेबांच्या खिशामध्ये गोयंका गुरुजीने पैसे टाकले. हे पैसे तुम्हाला कामात येतील. जगाच्या पाठीवर विपස්සनेचे 300 अधिक सेंटर निर्माण झालेत. 5 कोटीच्या वर लोक विपස්සना केलेत. हे तिसरं महायुद्ध थांबण्यासाठी त्यांची मोठी भूमिका आहे. भारतात टोकाचा जातीवाद सध्या नाही. जो वरवर दिसतो तो नाही. केवळ विपस्सी लोकांमुळे नाही. एवढं मोठं काम एक सत्पुरुष करून जातो. तो डॉक्टर सोनी यांच्या घरी मांडले शहरामध्ये या तिघांची भेट होते. सयाजी उबाटून गुरुजी, गोयंका गुरुजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच गोयंका गुरुजीला भारतात पाठवतात. ते सर्वात शेवटी सांगतात हे किती मोठी किमया आहे. म्हणून भ्रम भ्रांती एवढी टोकाची असते. लवकरच आपल्या पुण्याने डॉक्टर सोनीची नाथ भारतामध्ये येणार आहे. सगळं डॉक्युमेंट सहित येणार आहे. माझे खूप प्रयत्न सुरू आहेत. आमच्या प्रज्ञाशील भंतेजीची खास उपासिका आहे. तेव्हा विपස්සनेला बाबासाहेबांनी नाकारलं. हा भ्रम भ्रांती लवकरच दूर होईल जर तुम्ही मैत्री दिली. मला आयुष्य मिळालं. पुन्हा माझा कॅन्सर जर नाही बाहेर आला तर नक्की ते काम होईल. भारतामध्ये ती एक काम होईल, लवकरच होईल. उपासक उपासिकांनो, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बारीक पद्धतीने पाहतो
तेव्हा निश्चित स्वरूपात लक्षात येतं की याच्या पाठीमागं तुमच्याकडे पुण्य, उब्बे चकत पुण्यता, पूर्व जन्माचा पुण्य साठा असावा लागतो. पिताच्या पुण्याईनं हे काम भालराव साहेब तुमच्याकडे आलं. तुमच्या वडिलाची खूप पुण्याई होती. तुमच्या वडिलाचा तुम्ही भरपूर असा सोबत घेतला, पण अनेक अशा गोष्टी आहेत की तुम्हाला तुमच्या बापासारखं नाही होता येणार. पुढच्या वेळेस तुम्ही आम्हाला वंदामी म्हणा का नका म्हणा, पण खरं सांगणार, अनेक लोकांच्या सहवासात राहिल्यानंतर लक्षात येऊन जातं की ज्यांचा पेन कधीच नाही खाली थांबला, ज्यांनी हा सगळा इतिहास मोठाचा मोठा इतिहास सगळ्या भंतीजींच्या नावानिशी प्रत्येक धर्मपरिषदेतला अंश कितीतरी वेळेस प्रवासामध्ये पाहिला, म्हणून आज त्यांची जागा सन्मान इथं नेहमी असते. तर प्रत्येक माणूस जिवंतपणे तुम्ही डोळ्यानं पाहत, प्रत्येक माणूस आपले कर्म करून जातो तर आपलं फळ घेऊन जातो. म्हणून बौद्ध लोकांनी पूज्य भंतीजीने जो आता उपदेश दिला, आम्ही लहान भंतीजी आहेत, पण हे महावीर भंतीजीने जो उपदेश दिला, हे जर खरं आहे असं सांगायचं असेल तर शेवटच्या भंतीजीनं तेच सांगावं. त्यांनी जे सांगितलं तेच सांगत राहावं. आपोआप लोकांना सांगायची गरज पडणार नाही. त्यांनी सांगितलं दुसऱ्याने तेच सांगावं, तिसऱ्याने तेच सांगावं, चौथ्याने तेच सांगावं, लास्ट आमच्या मोठ्या भंतीने तेच सांगावं. लोक म्हणतील हे सगळे भंती किती येडे नाहीत. आमच्या 2-4 जण म्हणतील की हे येडे आहेत, यांना कसं म्हणतील? हिंमत आहे का कोणाची म्हणायची? तर हे प्रयोग आम्ही औरंगाबादला केला. जेव्हा औरंगाबादला आम्ही 2-3 भंतेजी पुनर्जन्मावर बोलायचे, तर काही लोक 1-2 भंतेजीला त्यांच्या नागरातून काढून दिलं. पण जेव्हा तिथं मोठ्या भंतेजींना विनंती केली आम्ही की तुम्ही बोलणं सुरू करा ना, नाही तर तुम्ही सांगणं तरी सुरू करा आम्हाला की हे नाही म्हणून. मग त्रिपिटक खोटे असं तुम्ही आम्हाला तरी सांगा. तर मग त्यांनी सांगणं सुरू केलं. आता लोक मानायला लागले. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म काय आहे काय नाही, अनेक लोक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत, आपल्याकडे फेसबुक युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत, हे ट्विटर, इंस्टाग्राम, हे सोशल मीडियावर प्रसिद्धीचं या सगळ्या गोष्टीचं जे काही लेखा झोका करतात बिचारे इकडचं तिकडचं घेऊन, त्याला मी नेहमी कलेक्टर म्हणतो. तर आपल्याकडे कलेक्टरांची संख्या जास्त आहे. कलेक्टर म्हणजे प्री, मेन आणि ओरल परीक्षा पास होऊन झालेले कलेक्टर ते वेगळे. हे म्हणजे इकडून तिकडून कलेक्ट करायचं, त्याचे टर करायचे, याचं नाव कलेक्टर. तर कलेक्टरांची संख्या खूप आहे. त्यामुळं कधी कधी लोकांना तिकडे वाचल्यामुळे त्यांना असं वाटतं की हेच खरं आहे, ते त्रिपिटक वाचतच नाही. म्हणून नेहमी कोणाला जरी एखादी गोष्ट खरी आहे का खोटी आहे काय बघायचं असेल तर तुम्ही त्रिपिटकाचा आधार घ्या. त्रिपिटकाचा इतिहास कधी कधी आमचे महावीर भंते सांगायचे अगोदर. मी तरी या मताचा आहे की महावीर भंतेजीने सांगितली एक गोष्ट 100% खरी आहे. मी त्या मताचा आहे. बाकी तुम्ही कशा आहात मला नाही माहित, पण मी त्या मताचा आहे. खरं आहे त्यांचं, काहीच खोटं नाही आहे. कारण त्यांच्या मनाचं त्यांनी काहीच सांगितलेलं नाही, ते सगळं त्रिपिटकात आहे. ज्यांच्या वाचण्यात आलं त्या भंतेजीला त्यावर शंका उत्पन्न होत नाही. ज्यांच्या नाही वाचण्यात आलं त्यांना शंका उत्पन्न होऊ शकते. ज्यांच्या वाचण्यात आलं त्यांना बरं नुसतं वाचण्यात येऊन चालत नाही, तर वाचण्याबरोबर हे पुढे चालून थोडं आचरणात आल्यानंतर, विपसना केल्यानंतर हे अनुभवाला बी येणं सुरू होऊन जातं. म्हणून उपासक उपासिकांना मी फार जास्त आज बोलणार नाही. मी आज तुम्हाला एक छोटासा सुंदरसा एक खरा इतिहास सांगणार आहे की जो श्रीलंकेमध्ये एका ग्रंथात माझ्या वाचण्यात आला. नेहमी माणसाने एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की आपण जेवढं वाचन केलंय तेवढेच ग्रंथ जगात आहेत असं कधी नाही विचार केला पाहिजे. असं कधी नाही विचार केला पाहिजे. ते पहिलं मला बी थोडस वाटायचं. मी माझं नेहमी सांगतो, अहो माणसामध्ये गर्व, अहंकार, प्रसिद्धीचे इतक्या लवकर येते. कधी मी जेव्हा नामांतराला उपोषणाला बसलो होतो तर सर्वात लहान होतो मी त्या 16 सर्वात लहान. मी 11वीला होतो. आणि चरणसिंग आझाद तेव्हा कमिशनर होते, त्यांच्या हाताने आम्ही ते लिंबू पाणी घेतलं. ते दुसऱ्या दिवशी लोकमत पेपरला फोटो आला, त्या सगळ्याचे तोंड आले, माझं डोकं चाललं. मी लहान होतो, मागे ठेवलं. 4 वर्ष तो पेपर मी जपून ठेवला होता. 4 वर्ष कोणाला बी पेपर दाखवायचो. मी म्हणायचे हे बघ माझा पेपरला फोटो आला. माझे मित्र म्हणायचे तोंड कुठे? मला तोंड असो नसो, हे बघ शर्ट बघ ना, शर्ट माझंच आहे. ते शर्ट मी 5 वर्ष जपून ठेवलो. तुम्हाला काय वाटलं की तुम्हालाच काय अहंकार, गम? आम्हाला बी होते ते, आम्हाला बी होते. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला नाटा वाटतंय का? अहो मी भिक्षू आल्याच्या अगोदर 3 वर्ष फॅरन लावली, पण कालाच राहिलो.
आहे ते आहे, जे आहे ते खरंय सांगतो. आता ती गोष्ट सांगू नये, पण भिक्षू झाल्यावर मी 6 महिने लावली. खरं सांगतो, भिक्षू झाल्यावर मी लावली, पण मला विपश्यना भेटली त्याच्यानंतर कधीच नाही लावली, आतापर्यंत नाही लावली, आता नाही लावली. तुम्हाला काय असं वाटतं की बा त्या गोष्टी तुमच्यातच आहे की नाही? ते ठीक आहे, मान सन्मान आदर सत्कार, पण जसंही एकदा भिक्षूंना कळणं सुरू झालं तर मग ते सगळे भिक्षू, आमच्यासाठी नवे नवे भिक्षू सगळेच आता आपोआप या प्रवाहात चालले. त्यांना कळू लागले की नाही, ह्या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. तुम्हाला काय असं वाटतं की आमचे अनेक भिक्षू सोशल मीडियावर नाहीत, पण त्यांची महत्ता, त्यांची विशेषता फार वेगळी आहे. आजही लोक त्यांना, त्या बुलढाणा जिल्ह्यात, अकोला जिल्ह्यात तिकडे तिकडे जातो, मला आजही पूज्य धर्मसेवक म्हणते, ज्याला लोक चालतं पुरतं बुद्ध म्हणतात. तुम्ही कर्नाटकाच्या पट्ट्यात जा, आजही लोक उपाली भिंतीचे नाव काढतात. तुम्ही या मधल्या पट्ट्यामध्ये जा, आजही लोक तुम्हाला ब्रह्मदेशाच्या भिंतीचे, वज्रबोधी भिंतीची आठवण काढतात. 70 वर्ष 50 वर्ष उलटून गेले त्या लोकांना मरून, पण काल परवा जे प्रसिद्ध भिक्षू मेलेले त्यांना कोणी ओळखत नाही, गेले ते, त्यांचं नामोनिशान नाही. क्या बात है भाई, भदंता आनंद कौशल्य जी को लोग भूल नहीं पाते, क्या बात है वज्रबोधी को भूल नहीं पाते, क्या बात है गोपाली जी को भूल नहीं पाते, और क्या बात है जो अभी अभी बड़े बड़े धनवान भिक्षु थे, बड़े पैसे वाले थे, उनको लोग याद भी नहीं करते. तो कुछ तो होगा. काय कारण आहे की बाबासाहेबांच्या काळामध्ये पार्लमेंट मध्ये असलेले सगळे सदस्याचे तुम्हाला नाव माहिती आहे का? ते सगळे धनवान होते. बाबासाहेब एकटे त्यांच्यात कमी धनवान होते. सगळ्या जगाला एकटे बाबासाहेब माहिती आहे, ते बाकीचे कोणालाच माहित नाही. अभ्यासकाला अभ्यास करावा लागतो म्हणून एमपीसीच्या पोरांना तेवढी लिस्ट माहिती आहे, तेवढे सोडले तर सांगा बरं तुम्ही ते नाव. आम्ही पाठ केले म्हणून वेगळी गोष्ट आहे, कोणाला माहित नाही. ते रमाबाईच्या सोबत त्या चाळीत राहणाऱ्या जवळजवळ रमाबाईपेक्षा सगळ्याच महिला श्रीमंत होत्या. तुम्ही शोधून जर काढलं तर एकीचं बी नाव कोणाला माहित नाही, आणि रामाबाई विसरल्या जात नाही. काय कारण आहे? काय कारण आहे? काय कारण आहे? किती साध्या गोष्टी आहेत. म्हणून गोयंका गुरुजी 2 शब्दात सांगतात की जब तू चाहे सुख तब तू त्याग, जब तू चाहे सर्व सुख त्याग सर्व ही त्याग. जर तुला सुख पाहिजे तर तू त्याग करायचं शिक. त्यागाचंच नाव आहे दान, दानाचंच नाव आहे सुख, आणि सुखाचं नाव आहे त्याग. आणि जर तुला सर्व सुख पाहिजे म्हणजे आनंद पद पाहिजे तर त्याग ही सर्व ही त्याग. मग आनंद जर व्हायचा आहे तर मग नवरा त्यागावा लागतो, मग बायको त्यागावं लागते, मग पोरी त्यागावं लागतात, घरदार त्यागावं लागतंय. तर कमीत कमी नवरा त्यागावा लागतो. तर उपवासाच्या दिवशी टिकली तर त्यागा. काही महिला टिकली त्यागायचं अशी भीती वाटते, त्याला वाटतं टिकली काढली तर पटकनच मारायचा नवरा. त्याला वाटतं असं प्राणच गुतला का कोणी टिकली, असं टर घेतात महिला. आणि नवरे बी टिकली नसले असे तोंड फुगून बसतात, नुसतं फुटते तोंडात. त्याला वाटलं टिकलीतच प्राण आहे काय, कोण काय झालं काय नाही. मग तोंड धुत टिकली पडली पाण्यात, मग पडला नवरा पाण्यात. अरे उपवासाच्या दिवशी तर कमीत कमी हे असं जीवन जगा की भगवंताने सांगितलेलं 8 शील 3 अंगाने पालन करणं सुरू करा. पाहता काही त्याचा लाभ. भगवान बुद्ध म्हणतात की याचे लाभ काय. अनेक लोकांनी प्रॅक्टिकल करून पाहिलं पाहिजे. कुठली गोष्ट प्रॅक्टिकल करून पाहिलं पाहिजे, पण काही गोष्टी प्रॅक्टिकल नाही करून पाहिल्या पाहिजे. भगवान म्हणतात आचरण करून त्याचा जर सुखाचा लाभ येत असेल तर प्रॅक्टिकल करून पाहिलं पाहिजे. पण 20 पेल्याने माणूस मरतय तर कोणी म्हणून नाही मी पिऊनच पाहतो, काय पाहता मेल्यावर. त्यामुळे 20 पिऊन नाही पाहिलं पाहिजे, ते दुसऱ्याच पाहिलं पाहिजे. ते मेलं काम बरं बाबा आपण बी मरू शकतो नाही त्याचं. एखादा माणूस म्हणतो नाही हर एक गोष्ट मी करूनच पाहिजे. अग्नी उडी मारल्यावर कसं जळते पाहू, माराबर उडी मग हायकडे अवघडच का. त्यामुळे काही गोष्टी करून पाहायच्या असतात, काही गोष्टी नाही करून पाहायच्या असतात, तर दुसऱ्याचा अनुभव पाहायचे असतात. ते असं होतंय. म्हणून उपासक आणि उपासकांनो फार सोप्या गोष्टी आहेत, फार कठीण नाही आहे. भगवंताचा धम्म हा सर्वात सोपा आहे. आचरण करताना थोडासा तो अवघड आहे. आचरण करत गेल्यानंतर तो एकदम सोपा आहे आणि तो अनुभूतीच्या बळावर आहे. इथंच तुम्हाला डोळ्यानं पाहण्यासारखं आहे. प्रत्येकाने तो पाहायला पाहिजे आणि प्रत्येकाला तो पाहता येतो. काय नसतं, आपण मेल्यानंतर जेवढे बी लोक जीवन थोडस जगतात ते लोक मेले तर 6-7 दिवस घरात त्यांची चर्चा होते. 1 महिन्यानंतर त्यांना लोक विसरणं सुरू होतात. डायरेक्ट 1 वर्षात 2-3 वर्ष लोक करतात, त्याच्यानंतर लोक त्यांना विसरून जातात. म्हणून आपल्या घरात पंजोबाचे फोटो नाहीत. आपला पंजोबा कसा दिसत होता हे कोणालाच माहित नाही. पंजोबा कसा होता, आपल्या पंजोबाचं नाक सरळ होतं का बसकं होतं,
तर कसं होतं काहीच माहित नाही. पंजोबाचे फोटो कोणाच्या घरात नाहीत. ज्यांच्या ब्लड रिलेशन मध्ये आपण जन्माला आलो त्यांचं काहीच नामोनिशान माहित नाही. तर आपण अंदाज बघा ना, आपण मेल्यानंतर आपल्याला कोण ठेवणार आहे? आपला हा सगळा खटाटोप कशासाठी सुरू आहे? कोणासाठी सुरू आहे? म्हणून तुम्हाला परमार्थ माहिती आहे का? परमार्थाचा अर्थ काय? भगवंतांनी परमार्थाचा अर्थ सांगितलाय की धम्म आचरण करण्यात सर्वात मोठा स्वार्थ, त्याच नाव परमार्थ. स्वार्थ असला पाहिजे माणसाला आचरण करण्याचा, की मैं पुण्य कमावूंगा, मैं पुण्य कमावूंगी. पुण्य कमावण्याचा स्वार्थ असला पाहिजे. हा सगळ्याचं मीच घेईन ते नाही स्वार्थ, तो ती लालसा झाली, ते लोभ झाला. पुण्य करण्याचा स्वार्थ धडपड खटपट असली पाहिजे, त्याच्यात परमार्थ म्हणतात. परमार्थ आहे तो पुण्य करण्याचा माणसाला स्वार्थ असला पाहिजे. आणि माणसाने प्रत्येक गोष्ट कुशल कर्म सत्कर्म प्रॅक्टिकल करून पाहिले, त्याचं आचरण करून पाहिलं तर ती अनुभूती अवश्य कोणाला तरी सांगितली पाहिजे, की जेणेकरून एखादा माणूस जर तसा बनला तर निश्चित स्वरूपात त्याला देखील त्या दुःखातून बाहेर पडता येईल. भगवान बुद्धाचा धम्म हा दुःखातून बाहेर पडण्यासाठीच आहे. पण अनेक लोकांना न समजल्यामुळं अनेक लोक ते आचरण करता करता दुःख बनवत जातात, न समजल्यामुळं. आता काल परवा मी एका ठिकाणी सांगितलं की लोकांना दुःख स्वतःहून विकत घ्यायला जास्त आवडत आहे. आता मला सांगा, भरपूर लोकांच्या घरी शून्यागार बनवलेले आहेत, टीव्ही घेतल्यात. आता टीव्ही मोठे मोठे आल्यात, भीती एवढ्या आल्यात. आता कोणाच्या घरी बघा तुम्ही टीव्ही लई मोठीच मोठी. शून्यागार किती लोकांच्या घरी आहेत ध्यानाचे? शून्यागार कमी आहेत. शून्यागार कमी आहेत. पण जे दुःख आहे ना, ते दुःख लोक विकत आणतात स्वतः विकत आणतात, सगळे घरदार बसतात. तर अनेक लोकांना दुःखातून बाहेर पडण्याची चेतना उत्पन्न उपसोत आर्यशील उपसोत करू शकतं. म्हणून त्याचा अधिक प्रचार जिकडे तिकडे होणं गरजेचं आहे. म्हणून तथागत सम्यक संबुद्धाचा सद्धम्म बाबासाहेबांना कळला. त्यांच्या लक्षात आलं की ह्या बाकीच्यांना कळो ना कळो ती पेटी बद्या ठेवून कुठे ठेवलं तर तुमचा लाभदायीच होतोय. कारण हे सगळं शेतच आहे, कुठे टाका पेरा. तथागत बाबासाहेबाला हे कळलं. बाबासाहेबाला माहित होतं की माझ्या अनेक लोकांना ह्या गोष्टी नाही कळणार. हो काय नाही, पेटीला हात लावला तरी चालेल. मग आता असं हात लावा, मग समजा जाते दान तुमचा, आता लावा हात. मग तेवढं तुम्हाला ते पेटीकडे पाहून जरा बरं वाटलं लागले ना, त्याला मग समजा दान दिल्यासारखं लावा हात. मग नाही तर डबल एखादी असेल टाका तिच्या. हा ठीक आहे, चांगलं झालं पोहोचलं. तर उपासक उपासिकांनो, भगवान तथागत सम्यक संबुद्ध गौतम बुद्धांच्या अगोदर काश्यप सम्यक संबुद्ध होऊन गेले. काश्यप सम्यक संबुद्धाच्या नंतर 30,000 वर्षानंतर या भद्रकल्पामध्ये चौथे गौतम बुद्ध झाले. हे भद्रकल्प आहे. या भद्रकल्पामध्ये 5-5 सम्यक संबुद्ध होणार, त्यापैकी 4 होऊन गेले. आणि आता जे येणार आहेत ते आर्य मैत्रेय बुद्ध आहेत. ज्ञानी विद्वान जाणकार लोकांचं असं म्हणणं आहे की ते बाबासाहेब आहेत. मग बाबासाहेबांच्या कुळात जन्मलेल्या लोकांनी किती खुश झालं पाहिजे, किती प्रसन्न झालं पाहिजे. आणि जर बाबासाहेब बुद्ध होणार आहेत तर मग ज्यांना ज्यांना असं वाटतंय की ते ह्या 2-5 वर्षात आरंत होणार आहे, त्यांना बाबासाहेबांची पूजा करण्याची काही गरज नाही. पण ज्यांना ज्यांना असं वाटतंय की आपला राग द्वेष मोह जाणार नाही, त्या सगळ्याचीच गाठ बाबासाहेब सोबत पडणार आहे. आणि म्हणून गोयंका गुरुजींनी बाबासाहेबाला खूप आदराचं स्थान दिलेले आहे. आणि त्यांचा आदेश पाळून शेवटच्या कृतज्ञता सभेमध्ये मी स्वतः हजर होतो. माझ्या समोर मी तिथे हजर होतो. 10,000 लोकांनी ते ग्लोबल पेवडा भरलेला होता. बाहेर 25,000 लोक बसलेले होते. एवढ्या समक्ष गोयंका गुरुजींनी घोषणा केली की जब मैं भारत में पहली बार आया तो मेरे बेटे मुझे एयरपोर्ट लेने आए. तो मेरे बेटों ने मुझे पिताश्री घर पर चलो ऐसा निमंत्रण दिया. मैंने सहर्ष स्वागत किया और उनके साथ चला गया. क्यों न जाऊं, आखिर उनका पिता हो. घर पर जाने के बाद उन्होंने मुझे शाम का भोजन खाने का प्रस्ताव रखा. मैंने स्वीकार किया, शाम का भोजन खाया. क्यों न खाऊं, आखिर उनका पिता हो. उन्होंने मेरे सामने तीसरा प्रस्ताव रखा.
पिताश्री अपने बिजनेस बहुत अच्छे चल रहे हैं, आप अगर गवर्नमेंट को 2 शब्द देते हैं तो और बिजनेस आमदनी बढ़ेगी। मैंने तीसरा प्रस्ताव तुरंत ठुकरा दिया। मैंने कहा मैं भारत की यात्रा पर बिजनेस के सिलसिले में नहीं आया हूं, मैं भारत आया हूं बाबा साहब का सपना पूरा करने के लिए आया हूं। की मी ऐकले स्वतः। मी गुरुजीचं एकही प्रवचन सोडलं नाही। मी गुरुजीला 4 वेळेस समोरासमोर भेटलो। मला संधी भेटली त्यांना स्वेटर देण्याची, टोपी देण्याची, स्वागत देण्याची, धोती देण्याची, त्यांनी अंगावर पण घातली, संधी मला भेटली। मी लिहीन कधीतरी पुस्तक, त्याच्यात येणे सगळे साक्षीदार आहेत, जे लोकांच्या समोर गोष्टी घडल्यात ते साक्षीदार आहेत, ते त्यांच्या समोर झाल्या त्या भेटी। तर पोरण मैंने तीसरा प्रस्ताव तुरंत ठुकरा दिया, कह दिया कि नहीं, मैं भारत में बाबा साहब का सपना पूरा करने के लिए आया हूं, क्योंकि बाबा साहब ने कहा है कि जब तक ये देश बुद्ध की शिक्षा में रंग नहीं जाता है तब तक इस देश का हल होने वाला नहीं। इसलिए मैंने पूर्व से लेकर पश्चिम तक, उत्तर से लेकर दक्षिण तक इतनी धर्म यात्रा की ताकि बाबा साहब का सपना पूरा हो, असं म्हटले गुरुजी। मला हेही माहित आहे, जरी तो विपस्सी आचार्य कोणी असतील, मला हेही माहित आहे की 2012 मध्ये किती आचार्य लोक त्या पदावरून काढले गुरुजीनं, मला तेही माहित आहे। आणि त्यानंतर गोयंका गुरुजीनं जिथं जिथं बाबासाहेबांवर प्रवचन दिलेत त्याच्यामध्ये कटछाट केली, हेही मला माहित आहे, पण माझ्याकडे ओरिजिनल आहे। द्वितीय बुद्ध शासन नावाची जी कॅसेट गुरुजीने काढलेली आहे त्याच्यामध्ये बरीच कटछाट केलेली आहे। आचार्य लोक असतील तर ते बघा, ठीक आहे, ओरिजिनल ठेवलेले आहे आम्ही। दीक्षा के 50 साल पूरे हुए, हे पण तुम्ही बघा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे गुरुजीला कोण प्रश्न विचारले, गुरुजीने हे सविस्तर का सांगितलं। आणि म्हणून आता गवई साहेब घरी गेलेत, आता खन्नाजी आलेत, आता तुम्ही लक्षात घ्या की लवकरच एक ठराव पार्लमेंट मध्ये येणार आहे, जो की बोलून दाखवलाय त्यांनी, पण तो येईल। उत्तर प्रदेशाच्या निवडणुका झाल्यावर तो येईल। म्हणून गवई साहेबांच्या नंतर जे आता आले ती याचिका आहे तिथं, महाबोधीची पण आहे। महाबोधीची याचिका आमचे ससाई भंतीजीने टाकली, कुंभारे ताईन पण टाकली, तिकडून टाकली। आता खन्नाजी सुप्रीम कोर्टाचे जे सुप्रीम जज आहेत, म्हणजे बघा देशामध्ये सुप्रीम कोर्टाचे सुप्रीम जज उलटी गोष्ट बोलणं सुरू करतात। त्याच्यामध्ये काय आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट प्रश्न विचारलाय आता की हे महाबोधी महाविहार जर बौद्धांचा आहे तर त्यांचा अट्टास काय माहिती का, बुद्ध विष्णूचा अवतार आहे, हे सुरू आहे सध्या। बुद्ध विष्णूचा अवतार आहे, त्यामुळे ते जे विहार आहे ते विष्णूच्या अवताराचा आहे, त्यामुळे ते महाबोधी महाविहार विष्णूचा अवतार म्हणून घेण्यासाठी सगळी पूर्ण तयारी सुरू आहे। आणि त्या तयारीमध्ये खन्नाने एक शब्द देऊन टाकलाय तुम्हाला, कोणता, याचिका कर्तावाला सांगितले की लवकरच सिद्ध करा की बुद्ध विष्णूचा अवतार नाही, हे सिद्ध करा म्हणून सांगणं सुरू केलंय। याचिकावाल्याला विचारा तुम्ही जाऊन, हे उलटी स्टेटमेंट आहे, आता तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे। तो क्या उत्तर देंगे हमारी सुलेखा ताई, काय उत्तर देतील आमचे ससाई भंतीजी? आता याच्यावर कोणी याचिका टाकून लागले की हे सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम जजला विचारण्याचा अधिकार नाही, तुम्ही एकच काय त्यांना विचारता की विष्णूचा अवतार हे सिद्ध करा म्हणून, ते काय म्हणतात विष्णूचा अवतार नाही हे सिद्ध करा। आता सगळ्या बौद्धांना मी विचारतो, साहित्यकारांना विचारतो, सगळ्यांनाच विचारतो, जेवढी सगळ्यांची लिस्ट आहे आमच्याकडे, जे साहित्यिक आहेत, जे कवी आहेत, एका तरी कवीने, एका तरी साहित्यकाला माहित होतं का की पुढे भविष्यात असं होईल म्हणून आपण ते काम करून टाकाव। ते काम गोयंका गुरुजीने केले, तो एक पुरावा तुम्हाला कोर्टात घेऊन जाता येतो, आणि तो पुरावा म्हणजे गोयंका गुरुजीने 2012ला सगळ्या शंकराचार्याची एक मीटिंग घेतली। सगळ्या शंकराचार्याची मीटिंग घेतली, सगळ्या शंकराचार्याला विचारलं की बताव बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे, बाबासाहेब असं म्हणले तर सांगा तुमचं काय म्हणणं आहे। आणि ती मीटिंग लगातार 24 घंटेपर्यंत चालली आणि अंतिम निर्णय ठरला की इथून पुढे भगवान बुद्धाला बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे हे जेवढे गोरखपूर मधून ज्या प्रेस निघतील तिथं लिहायचं नाही, करार झाला। आणि त्या करारावर 4 शंकराचार्यांपैकी 3 शंकराचार्याच्या सह्या आहेत आणि तो करार आपल्याकडे आहे। आता तुम्हाला कोर्टातून परवानगी येते, किसी को नहीं याद आया काय होने वाला है, याला म्हणतात गोयंका, यांना दूरदृष्टी, त्यांना कळलं की असं होणार आहे। अब मुझे नहीं पता कि गुरुजीची ती स्टेटमेंट आता गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्ट मान्य करतं ना करतं ते नाही माहित आता मला,
पण आहे तो पुरावा, ते गुरुजीनं काम केलेलं आहे. ती पत्रिका छापली पण होती, तुम्ही जपून ठेवली ना ठेवली माहित नाही, माझ्याकडे आहे. म्हणून उपासक उपासिकांना कोणाच्या संदर्भात मी समजा कधी विपස්සनेच्या संदर्भात, गुरुजीच्या संदर्भात, कोणा